वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. आज 11 जानेवारी आहे. लेट अस लुक ॲट द क्वेश्चन्स. प्रश्नांना सुरुवात करूया. व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ 10th शेड्यूल इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानातील 10वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे? द आन्सर इज 10th शेड्यूल प्रोव्हिजन्स ॲज टू डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफेक्शन. 10वे परिशिष्ट हे पक्षांतर बंदी विरोधी कायद्याविषयी संबंधित आहे. द 10th शेड्यूल इन्सर्टेड इन द कॉन्स्टिट्यूशन बाय द 52nd अमेंडमेंट विच मेड इन 1985. 10वे परिशिष्ट 10th शेड्यूल हे 52वी घटनादुरुस्ती 1985 मध्ये भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले. हु रिसिव्ड मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड फॉर इयर 2023? मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड 2023 कोणाला मिळाला आहे? द आन्सर इज सात्विक साईराज रंकीरेड्डी अँड चिराग शेट्टी. दे बोथ आर बॅडमिंटन प्लेयर्स. दोघंही बॅडमिंटन खेळाडू आहेत. दे वेर अब्सेंट ड्युरिंग द स्पोर्ट्स गिवन सेरेमनी. ते दोघंही गैरहजर होते जेव्हा स्पोर्ट्स सेरेमनी राष्ट्रपती भवनमध्ये साजरी करण्यात आली, त्यावेळी दोघंही गैरहजर होते. बिकॉज दे वर प्लेईंग इन मलेशिया बॅडमिंटन ओपन कॉम्पिटिशन. कारण ते दोघेही मलेशिया बॅडमिंटन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये खेळत होते. वेअर अदानी ग्रुप विल सेट अप ग्रीन एनर्जी पार्क इन इंडिया? अदानी ग्रुप हा हरित ऊर्जा पार्क भारतामध्ये कुठे उभारणार आहे? द आन्सर इज द ग्रुप इज कन्स्ट्रक्टिंग अ ग्रीन एनर्जी पार्क इन खवाडा डिस्ट्रिक्ट कच्छ, touted as the largest in the world, which will generate 30 gigawatt of renewable energy. हा जो अदानी ग्रुप आहे तो कच्छ जिल्ह्यातील खवाडा या गावी जगातील सगळ्यात मोठा ग्रीन एनर्जी पार्क, हरित ऊर्जा पार्क सेट करणार आहे, जो रिन्युएबल एनर्जी तयार करेल, ज्याची क्षमता आहे 30 गिगावॅट. दे इन्व्हेस्टेड ₹2 लाख करोड फॉर इट. त्यांनी या पार्कसाठी 2 लाख करोड गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. विच कमिटी वॉज सेट अप टू मेक ड्राफ्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन द इयर 1928? द कमिटी वॉज मोतीलाल नेहरू कमिटी. The Motilal Nehru Committee was set up to make draft of Indian Constitution in the 1928. The committee president was Motilal Nehru, secretary Jawaharlal Nehru. Members are Sir Ali Imam, Tej Bahadur Sapru, Subhash Chandra Bose, Mangal Singh, M.S. Ane, Shakib Qureshi, G.R. Pradhan, M.R. Jaikar and Annie Besant joined the committee later. या कमिटीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते, सचिव जवाहरलाल नेहरू होते आणि समितीचे सदस्य होते सर अली इमाम, तेज बहादूर सप्रू, सुभाष चंद्र बोस, मंगल सिंग, M.S. ॲने, शकीब कुरेशी, G.R. प्रधान. आणि या कमिटीमध्ये नंतर M.R. जयकर आणि ॲनी बेझंट हे नंतर या कमिटीमध्ये जॉईन झाले होते. विच कंट्री ग्रँटेड सिटिझनशिप टू धिस रोबोट? फर्स्ट आयडेंटिफाय द नेम ऑफ धिस रोबोट. द नेम ऑफ धिस रोबोट इज सोफिया अँड कंट्री सौदी अरेबिया ग्रँटेड सिटिझनशिप टू सोफिया इन 2017. या रोबोटचे नाव सोफिया आहे आणि या सोफिया रोबोटला सौदी अरेबियाने 2017 साली त्यांच्या देशाचे नागरिकत्व बहाल केले आहे. विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेज अबाउट स्पीकर ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली? भारतीय संविधानातील कुठले कलम हे राज्याच्या विधानसभा अध्यक्षाशी संबंधित आहे? द आन्सर इज आर्टिकल 178. उत्तर आहे
कलम 178. अंडर आर्टिकल 178 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, एव्हरी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ अ स्टेट shall choose one of its members as speaker. अनुच्छेद किंवा कलम 178 नुसार प्रत्येक राज्याची विधानसभा ही त्यांच्या सदस्यापैकी एकाला विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करेल. आणि लोकसभेचे अध्यक्ष जर विचारले, इफ someone ask about Lok Sabha speaker article, then the answer is article 93. As per article 93 of the for the speaker and deputy speaker of Lok Sabha, it states that as soon as possible the house of the people shall elect 2 members to serve as its speaker and deputy speaker respectively. अनुच्छेद किंवा कलम 93 नुसार जी लोकसभा आहे त्या लोकसभेने शक्य होईल तेवढ्या लवकर, म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर शक्य होईल तेवढ्या लवकर पहिल्या सभेमध्ये शक्य होईल तेवढ्या लवकर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड केली पाहिजे, असं कलम 93 सांगतं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.